देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपचे सूत्र गेल्याच्या चर्चा आहे त्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसच्या हातात सगळं हे आमच्यासाठी शुभशकुन आहे. अमित शहा आणि मोदी यांनी जास्त सभा घ्याव्यात म्हणजे आमच्या जागा वाढतील असं संजय राऊत म्हणतात. म्हणून आमची ही इच्छा आहे की उद्धव ठाकरेंनी तेवढं फिरावं, आमच्या कोकणात यावं, महाराष्ट्रात यावं, जेणेकरून त्याच्या चपट्या पायाच्या पाठिंब्यामुळे त्याचे सगळे उमेदवार आता रांगेत पडतील. असंच कोकणाच्या पट्ट्यामध्ये उद्धव ठाकरे फिरलेले, एकही महाविकास आघाडीचा खासदार आलेला नाहीये. उर्वरित खासदार हे काँग्रेसच्या आशीर्वादामुळे आलेले आहेत. म्हणून येणारं सरकार हे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात, मार्गदर्शनात आणि ताकदीमुळे निश्चित पद्धतीने परत येईल. आणि म्हणूनच परत एकदा आमच्या पक्षश्रेष्ठीने त्यांचा विश्वास टाकलेला आहे. आमचे देवेंद्र फडणवीस हे गेम चेंजर आहेत, हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला कळेल. मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत. लाडकी बहीण बेईमान लोकांना मत देणार नाही, ओवाळणीही देणार नाही. लाडकी बहीण सोड, तुझ्या घरातल्या महिला तरी तुमच्याबद्दल काय बोलतात हे कधीतरी तुम्ही त्यांच्या घरात माईक फिरवला ना तर कळेल या संजय राजाराम राऊची घरामध्ये काय पत आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वाखालीला सरकारने ही योजना किती चांगली अंमलबजावणी केली याचं योग्य उत्तर हे मध्य प्रदेशमध्ये असलेलं आमचं सरकार आहे. आज मध्य प्रदेशमध्ये ताकदीने भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी. आणि तेच आता महाराष्ट्रामध्ये त्याचा रेप्लिका होणार आहे किंवा त्याच्यात पद्धतीचं प्रतिबिंब दिसणार आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांनी आपल्यावर एक टीका करताना असं म्हटलंय की मनोज जरांगे पाटील आरक्षणाबाबतीत बोलतायत तर कोकणातील चाराने त्यांना आधुनिक जिना म्हणतोय. हो, कारण महबूब शेखला मिरच्या लागल्याच पाहिजे. कारण का मराठ्यांच्या खांद्यावर बसून मुसलमानांचं लांगून चालन होत असेल तर त्यावर तर आम्ही आक्षेप ठेवणारच. म्हणून महबूब शेखला मिरच्या लागणं हे माझ्यासाठी चांगलं संदेश आहे. कारण का आम्ही असेपर्यंत हिंदूंचं नुकसान कोणालाच करून देणार नाही हे ह्या महबूब शेखने लक्षात ठेवावं. तर काल एक स्टँडअप कॉमेडियनने कोकणी माणसाबद्दल फार असे शब्द उच्चारले. त्यानंतर आपला एक व्हिडिओ आला, त्यानंतर त्यांनी 9:30 वाजता माफी मागितली. पण सोशल माध्यमांवर असं म्हटलं जातं की ज्या पद्धतीने त्यांनी कोकणी माणसाची कळ काढली त्यामुळे त्याला जिसका हा मिळावा. आपलं काय म्हणणं आहे? मुना फारुकी हा नावाचा जो कार्टा आहे, हिरवा वळवणारा जो साप आहे ना, तो सातत्याने पहिलं त्यांनी आमच्या रामदेवताबद्दल पण बोललेला आहे, हिंदू समाजावर तो वारंवार बोलतो आणि आता कोकणातल्या जनतेबद्दल बोललेला आहे. त्याला असं वाटतं की एक साधासा व्हिडिओ बनवून तो ह्याच्यातून मोकळा होईल, तर त्यांनी अजूनपर्यंत नितेश राणेला ओळखलेलं नाही. आता हैदराबादमध्ये आहे, हैदराबादवरून त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे. माझं काल त्याच्या कुठल्या शब्दामध्ये त्यांच्याशी मी बोललो हे अगर त्यांनी साऊंड क्लिप अगर बाहेर काढली ना तर तुम्हाला कळेल. आम्हीही त्याचं मुंबईमध्ये स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत.